आज आपण सुप्रसिद्ध साहित्यिक, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कीर्तीचे साहित्यिक डॉक्टर मधुसूदन घाणेकर सर यांच्या घरी भेट देण्यासाठी आलेलो आहोत. त्यांच्या भेटीनिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळ ठाणे आणि वर्ल्ड विजन संस्था मुंबईचे मुखपत्र वर्ल्ड विजन टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमानं सरांची मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. सर नमस्ते. नमस्कार. आणि यासाठी मुलाखत घेणार आहेत सुप्रसिद्ध कवयित्री योगिता पाटील. नमस्ते मॅडम. नमस्कार सर. या मुलाखतीसाठी खास डॉक्टर प्रवीण डोंगरे सर उपस्थित आहे. सर नमस्ते. नमस्ते सर. या ठिकाणी आपण पाहू शकता की विविध प्रकारची सरांनी जी काही साहित्यिक कार्य केली आहे त्यासाठी सरांना हे वेगळ्या प्रकारचे सन्मानपत्र, पारितोषिक आणि पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. यामध्ये विशेषतः 18 आंतरराष्ट्रीय संस्थांतर्फे रेग्युलर कार्यास सर डॉक्टर मधुसूदन घाणेकर सर यांचे नाव बहाल करण्यात आले आहे. 18 ऑगस्ट 1916 रोजी या ठिकाणी हा कार्यक्रम झालेला आहे. त्यानंतर आपण पाहू शकता सरांना या ठिकाणी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सरांचे जे काही कार्य आहे त्याची नोंद 13 जुलै 2008 रोजी करण्यात आलेली आहे. त्यासोबत ही विविध प्रकारचे रेकॉर्ड्स त्यांनी केलेले आहेत त्याची ही इंडिया बुक्स मध्ये त्याची ही नोंद झालेली आहे. अशा प्रकारे एक संपूर्ण साहित्यिकाचं घर आणि परिवार कशा प्रकारे असतो हे या ठिकाणी आपण पाहू शकता. हा दादासाहेब फाळके अवॉर्ड आहे 2025 रोजी सरांना बेस्ट ऍक्टर्स म्हणून तो देण्यात आला होता आता नुकताच. आणि हे विविध सन्मान पत्र किंवा सन्मान चिन्ह आहे त्याचं प्रतीक आहे. नमस्कार. नीलपुष्प साहित्य मंडळ ठाणे आणि वर्ल्ड विजन संस्था मुंबई आयोजित आजच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमात मी सर्व रसिकांचं आणि आजचे प्रमुख उत्सव मूर्ती डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांचं सहर्ष स्वागत करते. सरांचा वर्ल्ड विजन संस्थेचे अध्यक्ष आणि नीलपुष्प साहित्य मंडळाचे विश्वस्त दोघांनी मिळून त्यांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करते. आजचा मुख्य कार्यक्रम मुलाखत ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत त्याला आपण सुरुवात करूया. नमस्कार. या हृदयीचे त्या हृदयी भाग क्रमांक 1 यामध्ये मी मुलाखतकार निवेदिका योगिता पाकले सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सर आपण आता आपल्या गप्पांना सुरुवात करणार आहोत. सर तुमचा परिचय वाचला तेव्हा इतका मोठा परिचय आणि इतके सारे सन्मान पाहून खरंच आम्ही सगळे भारावून गेलो आणि त्यामुळे आपल्याला जाणून घ्यावं असं आम्हा सगळ्यांना वाटलं. सर मला सुरुवातीलाच तुम्हाला असं विचारायला आवडेल तुमचं बालपण कसं गेलं, कुठे गेलं आणि त्यातल्या काही रम्य आठवणी तुम्ही सांगू शकाल का? माझा जन्म झाला या ब्राह्मण कुटुंबामध्ये. दत्त संप्रदायाचं कुटुंब होते. ताथोडे म्हणून गाव आहे, म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये चिंचवडजवळ ताथोडे म्हणून गाव आहे. तर तिथे त्या गावी माझा जन्म झाला आणि माझे आजोबा वामन महाराज घाणेकर, म्हणजे त्यांना वामन महाराज अक्कलकोटकर म्हणते कारण अक्कलकोट स्वामींचे ते शिष्य. तर त्यांना दृष्टांत झाला होता. ते दत्तभक्त ना, तर अक्कलकोट स्वामींनी त्यांना दृष्टांत दिला होता की तुम्ही अशा या गावी जा, तिथे तुम्हाला बक्षीसपत्र जमीन मिळेल. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी दत्तमठ स्थापन केला. त्यांच्या आदेशानुसार दत्तमठ स्थापन केला. तिथे घर बांधलं, तिथे विहीर आहे आणि जागृत देवस्थान आहे. आणि विहिरीचं सुद्धा वैशिष्ट्य असं की तिथे पाणी सहज जिवंत झाला त्या विहिरीला आहे
म्हणजे एरवी नदी सुद्धा कोरडी पडलेली असते, पण त्या विहिरीला मात्र कायम पाणी असतं, विहीर सतत भरलेली असते याच्यामध्ये. आणि दत्त मंदिर जे आहे ते पण जागृत देवस्थान असल्यामुळे अनेक मंडळी सातत्याने येतात. आता जवळजवळ 100 वर्ष उलटून गेली. म्हणजे फाल्गुन शुद्ध सप्तमी 1915ला ते मंदिर त्यांनी स्थापन केलं. आजोबांना पूर्णपणे दत्तभक्त असल्यामुळे त्यांना दृष्टांत व्हायचे. आजोबानंतर वडील पण दत्त संप्रदायातले, माझी आई ती दत्त संप्रदायातली. आजोबांनी 40 वर्ष तिथं दत्तमठाची व्यवस्था पाहिली. त्यानंतर आईने 40 वर्ष व्यवस्था पाहिली. आजोबा कवनं तयार करायचे दत्तावरचे आणि वडील चाली लावायचे. आणि आई म्हणायची. आईचा आवाज खूप चांगला होता. म्हणजे मी जे नेहमी म्हणतो, माझा जो आवाज आहे, मी जे गातो किंवा कार्यक्रम करतो, माझ्या आवाजामध्ये आईचं रक्त आहे. आपण म्हणतो ना इदम न मम, तर माझ्याकडे जे जीन्स आपण म्हणतो वारसाने येणारे किंवा तर तो भाग पण फार महत्वाचा असतो आणि त्यामुळे आपण पुढे वाटचाली करू शकत असतो. तर त्यामुळे तिथं माझं बालपण गेलं. 1964 सालापर्यंत 65 सालापर्यंत मी तिथं होतो पहिली 10 वर्ष. कारण खेड्यामधली शाळा होती ती. 10 वर्ष तिथं होतो. आणि त्यानंतर पुण्यामध्ये मी शिकायला भावाकडे आलो. कारण माझे वडील, मी अगदी लहान असताना वडील माझे गेले. अवघा 8 महिन्याचा असताना माझे वडील गेले. घरची शेती, जमीन, नंतर गुरं होती. नंतर मग नंतर मी पुण्यामध्ये आलो आणि इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेमध्ये मी तिथे ऍडमिशन घेतली. तर मुख्य म्हणजे माझ्यावर जे काही संस्कार झाले, आपण म्हणतो ना की बालपणी जे काही मुलांवरती संस्कार होतात, तर त्याचा पुढे आयुष्यावरती खूप मोठ्या प्रमाणात चांगला परिणाम होत असतो. तर घरचं जे वातावरण जे होतं, निसर्गाचं वरदान आम्हाला लाभलं. म्हणजे कसं, मठामध्ये दत्त मंदिराच्या पलीकडे 4 पिंपळाच्या मध्ये नरसिंह मंदिर. आणि नरसिंह मंदिराचं म्हणजे त्या पूर्वमुखी नरसिंह मंदिर आणि दत्त मंदिर. आणि नरसिंह मंदिराच्या बरोबर समोर, त्या मंदिराच्या समोर काही बऱ्याच अंतरावरती पवना काठ म्हणजे पवना नदी आणि पिंपळाची सळसळ वगैरे असायची. आणि घरी गुरं पाळलेली असायची, प्राणी पक्षी वगैरे सगळं. आणि उन्हाळ्यामध्ये मी तिथे देवाच्या कट्ट्यावरती झोपायचो. सकाळी जी माझी व्हायची ती सूर्योदय झाल्यावरती सूर्याची किरणं थेट माझ्या चेहऱ्यावरती यायची आणि त्या सूर्यकिरणांमुळे मला जाग यायची. आणि पिंपळाची सळसळ, पानाची सळसळ असायची. प्राणी पक्ष्यांचा किलबिलाट कानावरती यायचा. पोपट शेळी वगैरे घालायचा. आणि या सगळ्या वातावरणाचा परिणाम माझ्या झाला की माझं एक सृजनशील मन असं ते माझं तयार झालं. आणि ते मला पोषक ठरलं. म्हणजे कविता हे सगळं तिथलं देणं आहे. म्हणजे आपण काय म्हणतो किंवा भोवताली जी वैश्विक शक्ती असते त्याचा आपल्यावरती परिणाम होतो. आणि तो माझा नशिबाचा भाग असा की देवाने ती मला प्रतिभा दिली किंवा ती सृजनशीलता दिली. त्यामुळे जे काय चांगलं आहे. आणि दुसरं म्हणजे खेडेगावात मी राहिलो होतो आणि ब्राह्मणाचं कुटुंबाचं एकच होतं. आणि आईला अध्यात्माची खूप आवड होती. तर ती पोथ्या पुराण वाचायची. चातुर्मासामध्ये काय करायची ती, नरसिंह मंदिर, मारुती मंदिर इथं चातुर्मासामध्ये पांडव प्रताप, हरिविजय, भक्तिविजय ती पोथ्या वाचून दाखवायची. आणि गावातील मंडळी ऐकायला यायची. ती गावाच्या मंडळीने खूप आधार होता. म्हणजे विशेषतः बायका सुना त्या यायच्या. आणि आईचा काही प्रश्न निर्माण झाला, त्यांना काही प्रश्न निर्माण झाला तर आईचा ते सल्ला घ्यायचे. तर मी लहानपणी आईबरोबर जायचो प्रवचनाला किंवा आई पोथी वाचायची तेव्हा. आणि काही मला झोप यायची, तिच्या मांडीवर डोकं टिकून झोप लागायची मला. आणि आई ती पोथी वाचून सगळ्यांना असं सांगायची. तर मला त्यातलं काही कळायचं नाही. पण व्हायचं काय, आपण जे स्पंदन म्हणतो की नाही, मग आई जे काही उच्चार वगैरे करायची तर त्याचे आपण म्हणजे 4 थेंब आपल्या अंगावर पडले. ते 4 शब्द माझ्या काहीतरी तेव्हा अंगावर पडले असतील ते. आणि त्या शब्दांचा नकळतपणे परिणाम असा झाला की माझी जी विचारची बैठक आहे ती त्यातून माझी जी तयार व्हायला लागली. आणि दुसरं खेडेगावात राहत असल्यामुळे गावाचं वातावरण असं नरसिंह जयंती, हनुमान जयंती किंवा बगाड जायचं आमचं हनुमान जयंतीला. तर त्या सगळ्या वातावरणामुळे मी बहुजन समाजामध्ये समरस होत गेलो. त्यामुळे जात पात धर्म मला त्याचं काही वाटत नाही. कोणाचं लग्न असतं की मी मुलांबरोबर जायचो, वराडावर जायचो, नाचायचो वरातीमध्ये. मग नंतर लग्नाला जाणं, उत्सवाला जाणं. आणि दुसरं असं सांगायला की नाही गमतीचा भाग आहे. असा गमतीचा भाग म्हणता नाही, पण मग तिथे गाव जेवण असायचं. मी कोणाचं 13 वगैरे असला की गाव जेवण असायचं. आम्हाला त्या लहानपणी काय करायचं ना, आम्हाला तर आनंद वाटत चला आता आपल्याला कळ्या खायला मिळणार. त्याला कळ्या शाकभाजी म्हणतात, मिक्स व्हेजिटेबल म्हणतो की नाही, त्याचं शाकभाजी ती मिक्स भाजी असायची. आणि मग भारतीय बैठक जेवण असायची, पत्रावळीवरती जेवायचं वगैरे. तर त्यामुळे खूप आनंद वाटायचा. आणि त्याचा परिणाम असा झाला की मला आयुष्यामध्ये कधी म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जो काही परिणाम झाला तो सगळा सकारात्मक झाला. संबंध समाजाकडे कसं सकारात्मकतेने पाहावं, जात पात धर्मापेक्षा सुद्धा म्हणजे मानव धर्म
श्रेष्ठ धर्म याचे माझ्यावरती ते संस्कार ते आपोआपच माझ्यावरती होत गेले. आणि त्यामुळे कुठेही जाताना कोणाची मला बोलता नाही करताना सगळ्यात महत्वाचं काय की माणूस हा मनाने कसा आहे हे मी पाहतो कायम त्याच्यामध्ये. आणि सकारात्मकता असेल जिथं प्रेम असेल त्या माणसाची माझं पटतं. आणि मग या बाह्य गोष्टी आहेत, तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात, तुमचं शिक्षण काय झालं लहान का मोठं. आणि दुसरा आणखीन एक त्यातला संस्काराचा भाग आपण जो म्हणतो सगळ्यात मोठा संस्कार तो माझ्यावरती असा झाला की तिथे वारकरी संप्रदाय गावामध्ये तर भजन कीर्तन वगैरे झालं की सगळेजण एकमेकांचं दर्शन घेतात, पाया पडतात. मग तिथं दर्शन घेत एकमेकांचं दर्शन घेत असताना ती व्यक्ती लहान आहे का मोठी असा विचार केला जात नाही. आणि त्यामुळे समाजाची जी भावना म्हणजे आता सध्या तो नंतर जो वेगळ्या पातळीवरती मी काम करायला लागलो तेव्हा समाजाची भावना सामाजिक समस्या म्हणजे काय या सगळ्याचं ते मला ते अधिक माझं प्रगल्भ होत गेलं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीविषयी समाजाची भावना प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही चांगलं असतं हा त्यातला भाग. त्याच्याकडे ते फक्त लक्षात ठेवतो. बाकीचे काही दुर्गुण आहेत जसं आपण मानवतावादी दृष्टिकोनाकडे पूर्णपणे मानवतो आहे. आणि एक नेहमी उदाहरण देतो जसं साधू संत म्हणतात की कुठलं फळ टाकताना त्यातला तुम्ही गर घ्या, साली टरफडी तुम्ही टाकून द्या. तशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही दोषही असतात पण त्या दोषांकडे आपण दुर्लक्ष करायचं आणि जे गुण आहेत त्याचा आपण आचरण करण्याचा प्रयत्न करायचा, त्याचा आनंद घ्यायचा. खूप छान. आध्यात्मिक वातावरण आणि मानवतावादी दृष्टिकोन याचा सुरेख संगम आपल्या जीवनामध्ये झाला. आणि सर आपण म्हटलंच की वातावरण असं होतं आपल्याला की तुमची सृजनशीलता नवनिर्माण क्षमता ही तुमची वाढीस लागली, प्रतिभा वाढीस लागली. तर तुम्ही तुमची पहिली कविता कधी लिहिली आणि तुमचा एकंदरीतच साहित्य प्रवास कसा सुरू झाला? आणि मग कसं झालं की आपोआपच ह्या सगळ्या गोष्टी ज्याला म्हणतात रॉ मटेरियल गोळा होणं, बरोबर तुमच्याकडे सगळं उपलब्धी होणं, मग त्यातून ते सगळं त्याचं मिश्रण रसायन तयार होऊन त्यातनं ते कविता व्हायला लागतात. मी असं आता काय झालं की गावाला आदमंत मी यायचो आणि त्या खेडेगावात राहिल्यामुळे उरूस बरोबर की जत्रा तर या सगळ्याची मला आवड आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा समरसतेने आनंद घ्यायचा. मग पुण्यात आलो सुद्धा गारुडी यायचा त्याचा खेळ मी बघत बसायचो, त्याच्या कसरती बघत बसायचो. आणि मग पुढे 11वीला म्हणजे 71-72च्या दरम्यान तेव्हा काय झालं मी सुट्टीमध्ये यायचो घरी गावाला. बरं घरी आई आणि मी दोघंच असायचो. मग दिवसभर करायचं काय आणि नंतर पुस्तक तिरकीची वाचणं किंवा काय म्हणजे असं भाग नव्हता. आणि तसं ज्याला म्हणता येईल की हे मी परमेश्वरला जास्त त्याचं मनामध्ये करता तो आहे. आणि त्यामुळे जी काय प्रतिभा जी दिली ती मला परमेश्वरांनी दिलेली. मला कोणाने म्हणजे त्याबद्दल मला कोणी असं त्यासाठी कोणी गुरु नाही लावला किंवा कोणी मला घडवलं नाही तर ईश्वर हाच गुरु. जसं दत्त संप्रदाय असल्यामुळे दत्ताला तर 24 गुरु होते पण मी जे मला चांगलं या सत्य शिवसुंदर आहे त्या प्रत्येक गोष्ट मला त्यामुळे त्याची संख्या मोजता नाही ते सगळं मला गुरुस्थानी आहे. आणि मग त्यामुळे काय झालं की मी गावी येत राहिलो आणि नंतर मी ऐकायचो आई मला सांगायची की आजोबा कौलं तयार करायचे. दुसरे माझे नंतर आमच्या वडिलांचे चुलत भाऊ तर ते ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायचे. आणि नंतर आईचे वडील जे होते ते चित्रकार होते. तर हे सगळं ऐकल्यानंतर ती सांगायची मला मग आपोआप ते माझ्या मनामध्ये विचारमंथन सुरू झालं. आजोबा कौनं करायचे, आई बरोबर मी कायम जायचो देवळामध्ये ती आरत्या म्हणायची आणि त्या आईचा आवाजामध्ये इतका गोडवा होता त्याच्यामुळे ऐकल्यानंतर मी नुसतं असं भारून जातो. आणि त्यातूनच मग काय करायचं रिकाम्या मग करायचं काय मग एकदा सहज वाटलं की आपण आता कविता करावी. त्याला असं काही कारण निमित्त झालं नाही. आणि मग ती कविता इतकी अशी सुरुवात झाली की ज्याला म्हणते आपण म्हणतो का नाही की एखादा नवोदित कवी असतो किंवा कित्येक वेळा असे म्हणलं होतं की आणि त्याच्या क्षमतेनुसार मंडळी कविता करतात ना बरोबर की नाही. मग काय जण काय कविता करायला लागले की मग कविता पाडणं सुरू होतं प्रकार सुरुवातीच्या काळात. तर प्रोसेस असते ती. तर मग रोज एक कविता 2 कविता 4 कविता मी वर्षभरामध्ये 365 कविता केला. त्याचा मला आनंद वाटायचा. निर्मितीचा आनंद दर्जा हा विषय नंतर आहे. तर मग तेव्हा मी ती कविता करायला लागलो. जे सुचेल ते मी लिहित गेलो. मग त्याला कविता आहे का नाही त्याच्यामध्ये डेप्थ किती आहे त्याच्यामध्ये आशय संपन्न आहे का नाही त्याचा विचारच काही करत गेलो नाही. कविता करत गेलो जे सुचेल ते लिहित गेलो. मग कथा लिहायला लागलो. मग हे असं सगळा तो प्रसार सुरू झाला माझा. त्याचं पहिली कविता तुमची कोणी ऐकली सांगतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय मी कॉलेजला जेव्हा गेलो गरवारे कॉमर्स कॉलेजला मी पुण्यामध्ये गेलो कॉमर्सला ऍडमिशन घेतली आणि तेव्हा मला कळलं की आम्हाला मराठीला शिकवायला जे ते प्राध्यापक दमा मिरजदार. आणि मग आपल्याला एक साहित्यिक म्हटल्यावरती त्या कल्पनेत मी खूप भारून गेलो. अरे आपल्याला एक मोठे साहित्यिक आपल्याला मराठी शिकवायला. मग काय आलं ज्याला म्हणतात की उपजतच त्यामुळे की मी कधी रसग्रहण लिहिल आणि सरांना दाखवेन. आणि दुसरं म्हणजे त्यांचा एक स्वभाव असा होता
त्यांनी कधी कोणाला नाराज केलं नाही. आजकाल आपण म्हणतो तथाकथित काही जे कवी वगैरे असते ना ते अगदी पण निगेटिव्ह होतात. हे असं लिहिण्यापेक्षा तुम्ही कविता फाडून टाका, तुम्ही असल्या कविता करू नका, याला काही कविता म्हणायची का, इतकं सोपं नाही. ते खच्चीकरण करतात. बरेच तथाकथित सुद्धा ज्याला म्हणतात नावाजलेले साहित्यिक सुद्धा ते याला नवोदित कविता समजून घेत नाही. पण त्या काळात मला हसायला येतं की माझ्या 500 कविता माझ्या परत आल्या, 500 जास्त कविता. आणि मग त्याला बरंच 5-6 वर्षांनी माझ्याकडे ते कविता माझ्या प्रकाशित व्हायला लागल्या. प्रत्येक वेळी नीरज सरांना कथा दाखवायला जातो आणि रसग्रहण वाचल्यावरती ते मला म्हणायचे आणि ते मार्क पण द्यायचे. त्यामुळे 10 पैकी 10 देता येत नाही म्हणून 9 मार्क मला मिळायचे रसग्रहणाला. आणि त्यातून मला प्रेरणा मिळाली, अरे आपल्यामध्ये काहीतरी लिखाणाची शैली आहे. आणि खरोखर जेव्हा ते रसग्रहण पण मी छान पद्धतीने करावं. मग नंतर सरांची ओळख काढली. सर तुम्ही राहायला कुठे, त्यांच्या घरी जायला लागलो. कथा संग्रहाची फाईल एकदम म्हटलं जायचं नाव एकदम 8-8, 10 कथा त्यांना दाखवायच्या, कविताची वहीच्या वही घेऊन जायचो. आणि मग ते प्रत्येक वेळेला हो लिहित जा तू, ते मला फक्त एवढंच सांगायचे तू लिहित जा, चांगलं लिहितोयस. त्यांनी कधी मला असं म्हणाले नाहीत मला की अरे तुला अजून जरा इतर काही वाचन करत जा, आपण म्हणतो ना किंवा काही वाचतो की नाही, इतरांची कविता ऐकतोस की नाही, संमेलन जातोस की नाही. मला कधीही त्यांनी जरा सुद्धा त्यांनी मला दुखवलं नाही. आणि ते जाय आणि सांगायचे ये पुढच्या गुरुवारी ये, इतक्या वाजता ये. आणि तो मला दिवस म्हणजे ज्याला म्हणतात किंवा वाढदिवसापेक्षा सुद्धा मला जास्त आनंदाचा वाटायचा. मग तेव्हा सकाळपासून मला वेळ लागली, अरे 4 वाजता मला जायचे. आणि तेव्हा ते पुण्यामध्ये सुभाषनगरला होते, मी राहायला शनिवार नारायण पेठेमध्ये होतो. सायकलवरनं जायचो मस्त. आणि तो दिवस मला खूप म्हणजे आनंदोत्सवच असायचा तुम्हाला. आणि मग नंतर मग पुढे आता मला कळायला लागलं, अरे बरं सरांकडे सुशिक्षित केवढी की ज्याला टला जोडणं. आणि किंवा मग जसं कधी कधी मला नवोदित कवींसाठी मला बोलवतात याच्यासाठी शिबिर असतं ना नवोदितांचं काव्य शिबिर, तर त्यांना सांगण्यासाठी की कविता हा विषय म्हणजे असं नाही तुम्हाला भेटली मी तुला भेटलो, तू माझ्याकडे पाहून असते मी तुझ्याकडे पाहून असतो, तू माझ्या प्रेमात पडली मी पण प्रेमात पडलो आणि असं आपलं दोघांचं प्रेम होतं. तर ही म्हणजे ही कविता होत नाही. किंवा मी मंडईत गेलो, कांदे मिळाले, बटाटे मिळाले, हवे ते मला मिळाले, पण सगळे जे मिळाले ते मला महाग मिळाले, ते वर्णन म्हणजे कविता नाही ना. तेव्हा त्याचा अर्थ मला ते नंतर काय आपोआपच चिंतन मनातून. आणि ज्याला म्हणतात की एकदा पाण्यात पडलं की पोहोचायचं, असं मी उदाहरण देतो. पण अजूनही समुद्रावरती 500 कविता केल्यात, 200 कविता केल्यात, पण गुडघ्यात पाण्यात गेलो की मेलो म्हणून ओरडतो. म्हणजे ते उदाहरण सुद्धा म्हणजे कसं मला ते विसंगत येतं, त्याची प्रचिती येते. मग त्यातनं माझ्या कविता आपोआप डेव्हलप होत गेल्या. आणि सर तुमचा साहित्यिक भाग तर कळाला, पण आता तुम्हीच परिचय बालपणाच्या आठवणी सांगताना सांगितलं की आवाजाची देणगी तुम्हाला तुमच्या आईपासून. बरोबर. हा, आज तुम्ही रफीन पासून ते किशोर कुमार पर्यंतची सर्व गाणी तुम्ही गात राहता. हो. बरोबर. मग ते गाण्यांची आवड कशी निर्माण झाली तरी? त्याला सुद्धा ज्याला म्हणतात ना की घरी सुद्धा पोषक वातावरण असायला लागतं. ते नसतं तर मी इथपर्यंत आलोच नसतो. कारण की आता घरामध्ये ते पूर्वीच्या काळाचा बटणं फिरवायचा रेडिओ होता बघा, एको का नेलको काहीतरी गाणं, तो रेडिओ. आणि मग काय होतं घरामध्ये वातावरण असं व्हायचं, बहिणी माझ्या मी सगळ्यात धाकटा, त्यामुळे माझ्या 2 बहिणी त्यांना गाण्याची फार आवड. त्यातल्या मोठ्या बहिणीचं लग्न लवकर झालं, पण दुसरी जी बहीण मी सगळ्यात लहान, माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी बहीण दुसरी. तर आणि भावाला पण बिनाका गीत म्हणायची आवड, सिलोनवरती गाणी लावली जायची, सारखा रेडिओवरती गाणी असायची. मग ती गाणी मी ऐकायचो. आणि एक अतिशय महत्वाची गोष्ट असं की ती गाणी मला आवडायची. त्यावेळेस दोस्ती सिनेमा खूप फॉर्म मध्ये होता. आणि त्याची आता एक नुकतीच ताजी आठवण 7 तारखेची सांगतो. 7 जून 1965 मी पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल राऊंडबाग या शाळेमध्ये दाखल झालो. आणि पहिला तास म्हणण्याच्या तोंड ओळखच होती, सगळ्यांची ओळख करून घेण्याचा तास होता. तेव्हा आम्हाला क्लास टीचर होत्या मराठी बाई. आणि त्या काय म्हणाल्या, चला तर कोणी गाणी म्हणा, गोष्टी सांगा. आणि माझा लकी नंबर 9 म्हणजे तो पण बघ. आणि 9 नंबरचा वर्ग होता, त्यात माझी 5वी क ची तुकडी होती. आणि तेव्हा त्या बाई म्हणाले की चला कोणीतरी गाणं म्हणा, मग गोष्ट सांगा. म्हटलं अरे वा. आणि मी दोस्तीतली गाणी मग म्हणतो येतात आता वगैरे अशी, पण एवढ्या मुलांसमोर आपल्याला गाणी म्हणायला मिळतात. त्यांनी मी भारावून गेलो आणि लागोपाठ 2 गाणी म्हटली. ते एक चाहूंगा मैं तुझे सांज सवेरे आणि कोई जब राह न पाए. आणि ती 2 गाणी म्हटल्यावरती जेव्हा मला टाळ्यांचा कडकडाट मिळाला, आयुष्यातला पहिला टर्निंग पॉईंट. आणि तो टाळ्यांचा कडकडाट मला आयुष्यभर पुरला. ते 7 जून 1965 पहिल्यांदा. आणि एक माझी जबरदस्त इच्छा होती की त्याच दिवशी 7 जूनलाच त्याच दिवशी त्याच वर्गात त्याच मित्रांसमोर ते गाणं म्हणायची, ती गाणी. आणि आता 7 जून 2025 आमच्या मैत्रीला 60 वर्ष पूर्ण झाली. त्यांचं सुद्धा संघटन मीच केलं याच्यामध्ये गरमणबाग 1972. आणि ते मित्र सगळे समोर बसले होते, मुख्याध्यापिका आल्या होत्या आणि त्यांच्यासमोर तीच गाणी म्हटली. त्या टाळ्या मी मिळवल्या. आणि हे 60 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एका आमच्या कलिग आहेत, तर त्यांनी मला एक मोठा पुरस्कार दिला. तो म्हणजे इंटरनॅशनल म्युझिकल सेंच्युरियन अवॉर्ड हा मला दिला. आणि मुळामध्ये असं की मी क्लासिकल नाही शिकलेलो, विदाउट म्युझिक मी गातो, लाईव्ह प्रोग्राम केले काही,
पण माझं ते आणि ताल सूर किंवा वाद्यांशी माझं काही फारसं जमलं नाही. तरी मी काही कार्यक्रम केले, पण मी त्याच्यावरती अवलंबून राहिलो नाही. जिथं रसिक तिथं कार्यक्रम करतो. त्यामुळे समोर पुस्तक असतं, गाण्याचे लिहिलेले कागद असतात, समोर प्रेक्षक असतो. आणि मग नंतर जेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे आपण गाणं म्हटल्यावरती लोक टाळ्या होत आहेत, खुश होत आहेत, बस एवढंच पाहिजे, बाकी काय पाहिजे. त्याच्याकरता काय तबला पेटी किंवा सगळं वाद्यवृंद पाहिजे असं नाही. मग कुठेही जाताना माझ्यावर फक्त गाण्याची पुस्तक असतं आणि कुठेही मग जिथं रसिक असेल तिथं ती गाणी म्हणून दाखवतो. आणि मग दुसरा भाग एक मात्र आहे, त्याच्याकरता मात्र रियाज म्हणा, साधना म्हणा किंवा कष्ट, सातत्य हे पण फार महत्वाचं असतं. आणि मग दुसरा एक अनुभव सांगतो की जेव्हा 1968ला हमराज नावाचा सिनेमा आला, त्यात सुनील दत्त होता, बरेच मल्टीस्टार्स होते त्याच्यामध्ये, वक्त पण होता. नंतर हमराज आला, तर हमराज मधलं ते नीले गगन के तेले गाणं मला खूप आवडलं. आणि आता कसं व्हॉट्सअपवरती कुठलंही गुगलवरती गाणं मिळतं आपल्याला, पण तेव्हा काय होतं रेडिओवरती गाणं लागलं की बरं ते पुन्हा रिवाइंड होतं ना मोबाईल जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा मी ओळण ओळ लिहित गेलो. ते गाणं अनेकदा ऐकलं आणि ते गाणं मी शाळेमध्ये सांस्कृतिक तासाला ते गाणं म्हटलं, टाळ्या मिळाल्या, ते गाणं मध्ये कायमचं बसलं. अशा नंतर मग आमच्या भावाकडे त्याचा एक मित्र सांगतो भित्सन जोशीची गाणी म्हणायचं. आणि मग ती पण मला गोडी लागली. मग मी पण ते गाणे म्हणण्याचा प्रयत्न केला. मग ते इंद्राणी काठी गाणं मी कॉलेजमध्ये कोजेगिरीला म्हटलं. मग सगळ्या मुलींनी काय सुरेख म्हटलं म्हणून वाहवा केली. मग असं करत मला तो आत्मविश्वास वाढत गेला. गाण्याची आवड मग पहिल्यापासून मनापासून आवड. गाणं आवडलं की ते लिहून काढायचं, मिळवायचं, म्हणायचा प्रयत्न करता आणि बेधडकपणे म्हणायचं. फार सुरुवातीला ते जमतं, पण असं कधीच झालं नाही. ते गाणं मला जमलंच नाही. आणि मग मात्र ऐकलं मात्र अनेकदा कान लावून, कान त्यामुळे माझी तयारी. अशा प्रकारे ते गाणं माझं तयार. खूप छान सर, खूप छान प्रवास आहे आपला. एकच व्यक्ती किती क्षेत्रामध्ये बघा ना आपला ठसा उमटवते. मग ते साहित्य, मग साहित्यातले सगळेच प्रकार, तुम्हाला दमा मिराजदारांसारखे गुरु आम्ही म्हणायला हरकत नाही, किंवा एक पाठिंबा देणारा आपल्याला कुणीतरी हवा असतो, तो तुम्हाला मिळाला. एक आणखीन एक योग सांगतो की माझं पहिलं पुस्तकाचं प्रकाशन 1981ला सिलेबस नावाची कादंबरी मिराजदार सरांच्या हस्ते प्रकाशित झालं. आणि 100व्या पुस्तकाचं प्रकाशन मिराजदार सरांच्या हस्तेच झालं. हा फार नंतर त्यांचा 3-4 वेळा योग आला आमचा की एका वीज मंडळामध्ये मी युनियनचं पण काम करायचो आणि युनियनमध्ये कामगार संघटनेमध्ये सांस्कृतिक भागाकडे फार लक्ष द्यायचं नाही. मग पण मी त्याचा आग्रह धरला, हट्ट धरला आणि मग पहिले 20 कामगार साहित्य संमेलन तिथं घेतलं. आणि त्यावेळेस मी अध्यक्ष होतो आणि मिराजदार सर उद्घाटक होते. आणि तो एक पण योग आला. आणि नंतर हा हँडरायटिंग अनालिसिसचं माझं जे प्रदर्शन होतं, त्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला पण मिराजदार सर आले. त्यामुळे माझे जे मोठे टर्निंग पॉईंट्स होते, त्याच्या प्रत्येक याला मिराजदार सरांचा मला आशीर्वाद मला मिळाला त्याच्यामध्ये.